Hello and welcome, friends. Today we are going to learn about a new concept, and that is nothing but viroids. आतापर्यंत आपण व्हायरस म्हणजे काय, व्हायरसचं स्ट्रक्चर, देन न्यूक्लिक ॲसिड ऑफ व्हायरस, दॅट इज first capsid, then nucleic acid of virus, then we have studied the envelope which is present in some of the viruses. So till now we have studied the morphology and structure of viruses. In the future we are going to study the replication, that is multiplication of viruses. But at the same time there is another concept, and that concept is viroid, and second concept is also related to viruses, that is prions. So viroids आणि prions हे दोन कन्सेप्ट आपण आता स्टडी करणार आहे. इंटरेस्टिंग असं कन्सेप्ट आहे. व्हायरॉइड्स आपल्याला माहिती आहे, व्हायरसेस म्हणजे काय, ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स, एक्स्ट्रीमली स्मॉल ऑर्गॅनिझम्स. व्हायरसेस हे इन्फेक्शन कॉज करतात, पण व्हायरसपेक्षाही स्मॉल इन्फेक्शियस एजंट असू शकतात, आणि त्याचेच एक्झाम्पल म्हणून आपण काय स्टडी करणार आहे तर व्हायरॉइड्स. ओके, सो व्हॉट इज व्हायरॉइड? व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. व्हायरॉइड्स मीन्स दीज आर इन्फेक्शियस स्मॉल सर्क्युलर RNA मॉलिक्यूल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्हायरॉइड्स म्हणजेच एक स्मॉल सर्क्युलर RNA मॉलिक्यूल आहे की जो इन्फेक्शन कॉज करतो. बघा, आतापर्यंत आपण कॉम्प्लेक्स पासून सिम्पल कडे आलोय. म्हणजे आपण पहिल्यांदा युकॅरियोट्स स्टडी केलेले असतात, मग आपण प्रोकॅरियोट्स स्टडी केले. प्रोकॅरियोट्समध्ये आपल्याला सेल, सायटोप्लाझम, ऑर्गॅनिलिझम माहिती आहेत. त्यानंतर आपण मग व्हायरसेस स्टडी केले, आणि व्हायरस नंतर अजून व्हायरसपेक्षाही सिम्पल काहीतरी बघतोय, आणि ते म्हणजे काय, व्हायरॉइड्स. व्हायरॉइड्स म्हणजे काय, फक्त RNA मॉलिक्यूल आहे. बघा, युकॅरियोटिक पेक्षा प्रोकॅरियोटिक सिम्पल असतात, प्रोकॅरियोट्स पेक्षा व्हायरस सिम्पल असतं, कारण व्हायरसमध्ये फक्त कॅप्सिड आणि न्यूक्लिक ॲसिड जिनोम असतो. पण आता इथं व्हायरॉइड्समध्ये कॅप्सिड पण नाही आहे, फक्त काय आहे तर RNA मॉलिक्यूल आहे. सो ओनली अ स्मॉल सर्क्युलर RNA मॉलिक्यूल, अँड दॅट इज इन्फेक्शियस, and this small circular infectious RNA molecule is called as viroids. Viroids are the small circular RNA molecule. Naked RNA म्हणायला, naked RNA का? कारण या व्हायरॉइड्स मध्ये व्हायरसेस सारखे कॅप्सिड किंवा एनोलप काहीही नसतं, फक्त काय आहे तर RNA मॉलिक्यूल आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हा एक RNA की जो इन्फेक्शन कॉज करतो. ओके, म्हणून म्हटलं की हा खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. Viroids are also referred as the subviral agents. These are also called as subviral agents. Why these are called as subviral agents? Because they are smaller than viruses and show some characters similar to viruses. Viroidsला subviral agents किंवा subviral particles असं पण म्हणतात. आणि हे सबव्हायरल एजंट्स किंवा सबव्हायरल पार्टिकल म्हणण्यामागचं रिझन असं आहे की ते व्हायरसेस सारखे आहेत, इवन व्हायरसपेक्षाही लहान आहेत, पण दे शोज सम कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर टू व्हायरसेस. दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज सब व्हायरल पार्टिकल्स ऑर सब व्हायरल एजंट्स. ओके, दीज आर द स्मॉलेस्ट नोन इन्फेक्शियस एजंट. आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत इन्फेक्शियस एजंट म्हणजे आपण काय म्हणतो, बॅक्टेरिया, काही फंगस, प्रोटोझोआ, त्यानंतर व्हायरसेस. आतापर्यंत आपण व्हायरस हा सगळ्यात स्मॉलेस्ट इन्फेक्शन कॉज करणारा एजंट बघत होतो, पण व्हायरॉइड्स हा त्याच्याही पेक्षा लहान आहे. सो व्हायरॉइड्स आर स्मॉलेस्ट नोन इन्फेक्शियस एजंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पहिले दोन्ही कन्सेप्ट महत्वाचे आहेत की व्हायरॉइड्स म्हणजे हा एक RNA मॉलिक्यूल आहे, सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूल आहे. दिसताना तो डबल स्टँडर्ड RNA दिसतो, पण सिंगल स्टँडर्ड स्मॉल सर्क्युलर RNA मॉलिक्यूल. आणि दुसरी गोष्ट काय की व्हायरॉइड्स आर द स्मॉलेस्ट नोन इन्फेक्शियस एजंट. व्हायरॉइड्स पहिल्यांदा डिस्कवर कसे झाले, म्हणजे ब्रीफमध्ये आपण त्याची आता हिस्ट्री डिस्कस करणार, कशा पद्धतीने त्याची डिस्कवरी झाली. तर इन द 1967 टू सायंटिस्ट, डायनर, दॅट इज थिओडर ओटो डायनर अँड रेमर, they were studying a disease called as a plant disease, and that is called as potato spindle tuber disease. So जे पोटॅटो ट्युबर आहे त्याच्यामध्ये स्पिंडल अपिअरन्स बघायला मिळायचा, आणि तो जो डिसीज आहे त्याला पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज असं म्हटलं जायचं किंवा म्हटलं जातं आता सुद्धा. आणि हे दोन सायंटिस्ट, डायनर अँड रेमर, दे वर स्टडिंग द इन्फेक्शियस एजंट ऑफ दिस पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. And they found that the causative agent is not a bacteria, even it is smaller than bacteria. बॅक्टेरियापेक्षा स्मॉल आहे म्हणजे व्हायरस असेल, पण त्यांना हे दिसलं की इट इज ऑल्सो नॉट अ व्हायरस बट अ फ्री RNA मॉलिक्यूल, फक्त RNA.
तो व्हायरस पण नाही आहे, त्याच्यामध्ये कॅप्सिड नाही आहे. तर हा जो पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज आहे, याचा जो कॉझिटिव्ह एजंट आहे तो व्हायरसपेक्षाही लहान आहे. व्हायरस तर नाहीच आहे तो, पण फक्त एक आर एन ए मॉलिक्यूल आहे, नेकेड किंवा फ्री आर एन ए मॉलिक्यूल आहे. या आर एन ए मॉलिक्यूलचं पहिल्यांदा आयसोलेशन कोणी केलं तर थिओडर ओटोडायनर. सो ही आयसोलेटेड अँड डिस्कवर्ड द आर एन ए मॉलिक्यूल विच कॉजेस दिस पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. आणि मग त्यांनी त्याला एक वर्ड कॉइन केला, दॅट इज नोन ॲज व्हायरॉइड्स. थिओडर ओटोडायनर यांनी पहिल्यांदा पोटॅटो स्पिंडल ट्युबरचा कॉझिटिव्ह एजंट आर एन ए तो आयसोलेट केला आणि मग त्यांनी बघितलं की तो व्हायरस नाही आहे, म्हणून त्यांनी त्याला एक नवीन वर्ड कॉइन केला, व्हायरॉइड्स. म्हणजे व्हायरस सारखाच आहे, इन्फेक्शियस आहे, डिसीज कॉझिंग आहे, म्हणून त्याला व्हायरॉइड हा वर्ड त्यांनी काय केला, असाइन केला. ओके, सो इथं आपण एवढंच लक्षात ठेवायचं की viroids are the small circular single stranded RNA molecules which are supposed to be the smallest infectious agent and first time discovered by Theodor Otto Diner. समजते सगळ्यांना हे? व्हायरॉइड सारखाच अजून एक कन्सेप्ट असतो, प्रिओन्स. प्रिओन्स म्हणजे फक्त प्रोटीन आहे. बघा एक थोडंसं इंटरेस्टिंग काय आहे बघा, व्हायरॉइड्स म्हणजे फक्त आर एन ए मॉलिक्यूल आहे की जो व्हायरसपेक्षा स्मॉल आहे, त्याला आपण सब व्हायरल एजंट म्हणतो. प्रिओन्स हा फक्त प्रोटीन असतो आणि तो सुद्धा इन्फेक्शन कॉज करतो, फक्त प्रोटीन आहे. नॉर्मली व्हायरसमध्ये काय असतं, प्रोटीनचं कॅप्सिड आणि त्याच्यामध्ये जिनोम आर एन ए किंवा डी एन ए. आणि आपण जर व्हायरसला स्प्लिट केलं तर एका बाजूला आर एन ए भेटेल, एका बाजूला कॅप्सिड भेटेल. मग आर एन ए आला तर व्हायरॉइड्स, प्रिओन आला म्हणजे प्रोटीन्स. म्हणजेच व्हायरसेसमध्ये जे दोन पार्ट आहेत त्या दोन पार्टसारखा एक प्रोटीनेशी असलेला प्रिओन, एक आर एन ए असलेला व्हायरॉइड्स, म्हणजे सिमिलर टू व्हायरसेस, म्हणून आपण त्याला या दोघांनाही प्रिओन्स आणि व्हायरॉइड्सना आपण काय म्हणतो, सब व्हायरल एजंट्स. नाउ व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरॉइड्स? फर्स्ट कॅरेक्टर, these are obligate intracellular parasites because viroids, these are RNA molecule and for their replication, म्हणजे RNAचं रिप्लिकेशन होण्यासाठी त्यांना काही एन्झाईम्स लागणार आहेत. RNA पॉलिमरेज एन्झाईम लागतो किंवा लायगेज एन्झाईम लागतो. So all these enzymes and biosynthetic machinery required for their replication are obtained from host, म्हणजे they are provided by the host. म्हणजे ते कोणावर डिपेंड असतात त्यांच्या रिप्लिकेशनसाठी? They are dependent on the host for the enzymes needed for their replication. That's why viroids are obligate intracellular parasites, just like viruses. मी सुरुवातीला सांगितलं की हे व्हायरसेस सारखे काही कॅरेक्टर शो करतात, त्यातलंच आहे की दे आर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. फक्त डिफरन्स काय की व्हायरॉइड्समध्ये फक्त आर एन ए असतो, व्हायरसेसमध्ये कॅप्सिड प्लस आर एन ए किंवा डी एन ए असतो. दे आर इन्फेक्शियस एजंट बट स्मॉलर दॅन व्हायरसेस. व्हायरस सुद्धा इन्फेक्शियस एजंट आहे आणि हा सुद्धा इन्फेक्शियस एजंट आहे. व्हायरस सुद्धा ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट आहे, व्हायरॉइड सुद्धा ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट आहे. डिफरन्स इज इट इज स्मॉलर दॅन व्हायरसेस. Structurally, it is a single-stranded, covalently closed circular RNA molecule. क्वेश्चन तुमच्या मनामध्ये आला असेल की कोव्हॅलेंटली क्लोज म्हणजे काय? तर समजा हा RNA मॉलिक्यूल आहे, सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूल, याला आपण काय म्हणतो, लिनियर आहे. पण समजा याचे दोन्ही एंड आपण एकमेकाला जॉईन केलं तर सो इट विल बिकम अँड कोव्हॅलेंटली क्लोज्ड. हा क्लोज सर्कल आहे, म्हणजे सॉरी इथं आपण जॉईन करायला पाहिजे त्याला. सो नाव इफ सपोज टू एंड्स आर joined together, that forms an covalently closed circular RNA molecule. Okay, so viroids are single stranded covalently closed circular RNA molecules. Next property, आता त्याची साईज बघा, एक्स्ट्रीमली स्मॉल आहे. काय काय त्याच्यामध्ये, तर इट कंटेन्स ओनली RNA and that RNA is composed of approximately 246 to 400 न्यूक्लियोटाइड्स. म्हणजे एवढेच त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत. म्हणजे लेस दॅन 400 न्यूक्लियोटाइडचा हा छोटासा आरएनए मॉलिक्यूल आहे, बट इन्फेक्शियस आहे. हा इन्फेक्शन कॉज करतो. मोर दॅन 33 टाइप्स ऑफ व्हायरॉइड्स विच कॉजेस प्लांट इन्फेक्शन हॅव बीन आयसोलेटेड. सो वेगवेगळे प्रकारचे प्लांट इन्फेक्शन कॉज करतात हे व्हायरॉइड्स. आता हा जो नंबर आहे 246 to 400 हा प्रत्येक बुकमध्ये थोडाफार व्हेरिएबल असू शकतो, बट ऑन एन ॲव्हरेज इट कंटेन्स दिस मच नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स, 246 to 400 नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स. एक इंटरेस्टिंग
गोष्ट अशी आहे की व्हायरॉइड आर एन ए, त्याचा जो आर एन ए मॉलिक्यूल आहे, भले तो प्लस सेन्स असला किंवा मायनस सेन्स जरी असला, इट डज नॉट कोड फॉर एनी प्रोटीन. दिस व्हायरॉइड आर एन ए इट डू नॉट कोड फॉर एनी प्रोटीन. कुठल्याही प्रोटीनला तो आर एन ए मॉलिक्यूल कोड करत नाही. आपल्याला माहिती आहे की कुठलाही आर एन ए मॉलिक्यूल असेल, एम आर एन ए असेल, तर तो प्रोटीनसाठी कोड करतो इफ इट हॅज अन जेनेटिक इन्फॉर्मेशन, इफ इट हॅज अन पोलॅरिटी, प्लस पोलॅरिटी. बट व्हायरॉइड आर एन ए दे डू नॉट कोड फॉर एनी प्रोटीन. मग तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल आता की तो कुठल्याही प्रोटीनला कोड करत नाही, म्हणजे कुठला एन्झाईम नाही प्रोड्यूस करणार नाही, कुठला टॉक्झिन प्रोड्यूस करणार नाही, मग हा इन्फेक्शन कॉज करतो तरी कसा, डिसीज कॉज करतो तरी कसा? ओके, सो हे सगळ्यात महत्त्वाचं की तो व्हायरॉइड आहे, पण म्हणजे ज्याचा आर एन ए हा प्रोटीनसाठी कोड करत नाही, मग तो इन्फेक्शन किंवा डिसीज कसा एस्टॅब्लिश करतो, याचा आन्सर आहे ते आपण थोड्या वेळात नंतर डिस्कस करूया. ओके, तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन लक्षात ठेवा सगळे. दे डू नॉट हॅव कॅप्सिड, दे कंटेन्स ओनली आर एन ए मॉलिक्यूल. त्यामुळे कॅप्सिड, एनवलप, ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स, पेप्लोमर्स काहीही यांच्यामध्ये नाही आहे. अजून एक प्रॉपर्टी व्हायरॉइडची अशी की व्हायरॉइड्स दे हॅव हाय G+C कंटेंट. म्हणजे गॉनिन आणि सायटोसिन, तो जो आर एन ए सिंगल स्टँडर्ड आर एन ए, त्यामध्ये गॉनिन आणि सायटोसिन कंटेंट कसा आहे, कम्पॅरेटिव्हली जास्त असतो. सो इट हॅज हाय G+C कंटेंट. अँड अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ व्हायरॉइड इज दे हॅव रायबोझाईम ॲक्टिव्हिटी. रायबोझाईम माहिती आहे ना सगळ्यांना? रायबोझाईम म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, कॅटालायटिक आर एन ए मॉलिक्यूल. सो रायबोझाईम्स आर कॅटालायटिक आर एन ए. आपण एन्झाईमची डेफिनेशन करताना म्हणतो ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन एक्सेप्ट रायबोझाईम्स. सो रायबोझाईम्स म्हणजे काय, यांच्याकडे एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे काय करतात, ते क्लिवेज करतात, कटिंग करतात, आर एन एचं कटिंग करतात. पण मोस्टली ते स्वतःचं कटिंग करतात, म्हणजे आर एन ए मॉलिक्यूल स्वतःचं कटिंग करतो, म्हणून त्याला आपण सेल्फ क्लिवेज ॲक्टिव्हिटी म्हणतो. सो व्हायरॉइड्सकडे अशी जे रायबोझाईम ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे सेल्फ क्लिवेज ॲक्टिव्हिटी आहे, स्वतःचं कटिंग करतात ते. आता कटिंग म्हणजे ड्युरिंग रिप्लिकेशन म्हणतोय मी. सो ड्युरिंग रिप्लिकेशन स्वतःचं स्प्लायसिंग करू शकतात. ही ॲबिलिटी फक्त रायबोझाईममध्ये असते. दॅट्स वाय व्हायरॉइड्स शोज रायबोझाईम ॲक्टिव्हिटी. हे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. ओके, देर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स, कोव्हॅलेंटली क्लोज सर्क्युलर आर एन ए मॉलिक्यूल. They have high G+C content. They do not code for any protein, and they have a ribozyme activity. Clear? Now, what are the examples of viroids? Now, viroids, as I already mentioned, they mostly causes plant diseases. ॲनिमल मध्ये कुठलाही व्हायरॉइड डिस्कवर केला गेला नाही, एक्सेप्ट ह्युमन बिईंग मध्ये एक आपण बघितला होता, एक व्हायरॉइड असा ह्युमन बिईंग मध्ये इन्फेक्शन कॉज करतो. अदरवाइज सगळेचे सगळे व्हायरॉइड्स दे आर प्लांट पॅथोजन्स, मीन्स दे कॉजेस डिसीजेस इन द प्लांट्स. ओके, लेट्स सी एक्झाम्पल्स. फर्स्ट, पोटॅटो स्पिंडल ट्युबर व्हायरॉइड. हा एक व्हायरॉइड आहे. आपण या व्हायरॉइडचे एक्झाम्पल्स बघतोय. पोटॅटो स्पिंडल ट्युबर व्हायरॉइड. देन सिट्रस एक्झोकॉर्टिस व्हायरॉइड. सिट्रस एक्झोकॉर्टिस व्हायरॉइड. थर्ड, कोकोनट कॅडॅंग व्हायरॉइड. It sounds good, कॅडॅंग व्हायरॉइड. देन कुकुंबर पेल फ्रूट व्हायरॉइड. आता हे सगळे जे एक्झाम्पल आपण बघितलेत, ऑल ऑफ देम कॉजेस प्लांट डिसीजेस. हे सगळे प्लांटशी असोसिएटेड आहेत. आता आपण आज म्हणजे या आता स्टडी करताना काही एक्झाम्पल्स बघितले, 4च एक्झाम्पल आपण स्टडी करतो, बट देर आर मोर दॅन 33 टाइप्स ऑफ व्हायरॉइड्स विच कॉजेस प्लांट डिसीजेस. Recently, one human viroid is also discovered, and that is hepatitis D virus. Hepatitis D virus. आता हा जो हेपॅटिटिस डी व्हायरस आहे, इनिशियली दिस हेपॅटिटिस डी व्हायरस म्हणजे पहिल्यांदा असं ऑब्झर्व केलं गेलं की काही पेशंटमध्ये ज्यांना हेपॅटिटिस झालेला आहे, लिव्हर इन्फ्लामेशन झालं, त्यांच्यामध्ये एक व्हायरस म्हणजे असं एक स्मॉल सबस्टन्स, म्हणजे सबस्टन्स म्हणण्यापेक्षा स्मॉल आपण म्हणजे की एक स्मॉल एजंट त्यांच्यामध्ये दिसला ज्यांच्यामध्ये हेपॅटिटिस आहे. अँड दॅट एजंट विच क्वाईट लुक लाईक हेपॅटिटिस बी व्हायरस अँटीजन. म्हणजे तोपर्यंत हेपॅटिटिस बी व्हायरस आहे हे सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळे काय वाटलं की बऱ्याच सायंटिस्टना की तो जो पॉझिटिव्ह एजंट आहे हेपॅटिटिस, एक प्रकारचा हेपॅटिटिसमध्ये, तो हेपॅटिटिस बी व्हायरसचा एक अँटीजन असू शकतो. पण नंतर जेव्हा त्याने ऑब्झर्व केलं त्यांना असं दिसलं की तो एक स्पेसिफिक व्हायरस सारखा स्ट्रक्चर आहे, आणि मग त्यांनी त्याला एक वर्ड कॉइन केला. It was known as delta agent.
सो पहिल्यांदा जेव्हा काही पेशंटमध्ये ज्यांना हिपॅटायटिस झाला त्यांच्यामध्ये एक नवीन एजंट बघायला मिळाला. त्याला सायंटिस्टने म्हटलं की हा हिपॅटायटिस व्हायरसचा एक अँटीजेनिक पार्ट असू शकतो. पण नंतर जेव्हा ते सॅम्पल आयसोलेट केलं, त्यातून त्यांनी एजंट आयसोलेट केला, त्यांना असं दिसलं की तो एक वेगळा व्हायरस आहे. त्याला त्यांनी डेल्टा एजंट म्हणजे डिफेक्टिव्ह व्हायरस. डिफेक्टिव्ह व्हायरस म्हणजे जो स्वतःहून मल्टिप्लाय होत नाही, त्याला दुसऱ्या एखाद्या व्हायरसची हेल्प रिक्वायर्ड असते. ओके, सो त्याला डेल्टा एजंट हे नाव दिलं गेलं आणि फायनली मग त्याला हिपॅटायटिस डी असं म्हटलं गेलं. हिपॅटायटिस डी व्हायरस. नाउ दिस हिपॅटायटिस डी व्हायरस इट शोज सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरॉइड्स. त्याच्यामध्ये काही व्हायरॉइड सारख्या प्रॉपर्टीज असतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, त्याला व्हायरॉइड या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजे त्याला व्हायरस पण म्हटलं जातं आणि व्हायरॉइड सुद्धा कन्सिडर केलं जातं, कारण ते व्हायरसचे पण काही कॅरेक्टर्स दाखवतो, व्हायरॉइड्सच्या पण काही कॅरेक्टर्स दाखवतो. महत्वाचं म्हणजे काय की इट डिपेंड्स अपॉन हिपॅटायटिस बी व्हायरस. जोपर्यंत हिपॅटायटिस बी व्हायरसचे इन्फेक्शन होत नाही तोपर्यंत हा एकटा इन्फेक्शन कॉज करू शकत नाही. त्याच्याकडे स्वतःहून इन्फेक्शन कॉज करण्याची ॲबिलिटी नाही आहे. सो याला इन्फेक्शन कॉज करण्यासाठी हिपॅटायटिस बी व्हायरसचं सुपर इन्फेक्शन रिक्वायर्ड असतं, को इन्फेक्शन रिक्वायर्ड असतं. सो इट इज अन ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट, पण तो दुसऱ्यावर सुद्धा डिपेंड असतो आणि म्हणून त्याला आपण व्हायरॉइड असं कन्सिडर करतो. व्हायरॉइडचे काही प्रॉपर्टी तो शो करतो, जसं की व्हायरॉइडमध्ये जसं रायबोझाइम ॲक्टिव्हिटी आहे, याच्याकडे रायबोझाइम ॲक्टिव्हिटी आहे. याचा RNA स्मॉलर असतो, याचा सुद्धा म्हणजे व्हायरॉइडचा RNA सुद्धा स्मॉलर असतो. RNA किंवा प्रोटीनसाठी कोड करत नाही, पण तरी देखील तो इन्फेक्शन कॉज करू शकतो. फक्त एका टाईपचा प्रोटीन तो कोड करतो ज्याला आपण हिपॅटायटिस डी अँटीजन म्हणतो. आपण ते नंतर बघणार आहे. सो काही कॅरेक्टर्स तो व्हायरॉइडचे दाखवतो, म्हणून त्याला आपण व्हायरॉइड असं कन्सिडर करतो. सो मोस्ट ऑफ द व्हायरॉइड्स आर प्लांट पॅथोजन्स. द रिसेंटली डिस्कवर्ड हिपॅटायटिस डी व्हायरस it causes human infection. So these are some examples of the viroids. Right now let's see the structure of viroids. Structurally ते कसे दिसतात बघा. आता तुम्ही स्ट्रक्चर केअरफुली बघितलं तर तुम्हाला असं समजेल की मी सुरुवातीला सांगितलं की हा व्हायरॉइड म्हणजे काय, तर व्हायरॉइड इज अन सिंगल स्टँडर्ड सर्क्युलर RNA मॉलिक्यूल. पण डायग्राम बघताना तुम्हाला हे दिसेल की डबल स्टँडर्ड RNA दिसायला लागला तुम्हाला. मग मी सांगतोय एक दिसते एक. ऍक्च्युली काय आहे बघा की हा एक सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूलच आहे, पण त्या सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूलमध्ये काय तर इंट्रा स्टँड बेस पेरिंग आहे. म्हणजे स्टँडमध्ये एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी अशी बेस पेरिंग आहे त्याच्यामध्ये. सो इंट्रा स्टँड बेस पेरिंग इज ऑब्झर्व्ड. आणि त्यामुळे काय झालं की हा RNA जो सिंगल स्टँडर्ड आहे तो काय होतो, डबल स्टँडर्ड RNA सारखा दिसायला लागतो, कारण कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग होतं. आता हे तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं तर की इझिली क्लिअर होईल. ओके, हे बघा, समजा हा सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूल आहे आणि या RNAचा इथं सिक्वेन्स आहे AGC. ओके, आणि याच RNAवर इथं कुठेतरी सिक्वेन्स आहे, याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे म्हणजे UCG. बघा, या A ला इथं कॉम्प्लिमेंटरी U आहे, G ला कॉम्प्लिमेंटरी C आहे आणि C ला कॉम्प्लिमेंटरी G आहे. मग काय होणार, हा C G शी पेअर करेल, G C शी पेअर करेल आणि A U शी पेअर करेल. त्यामुळे काय दिसणार आहे तुम्हाला आता, इट विल लुक लाईक धिस. अशा पद्धतीने दिसायला लागेल ते. म्हणजेच हा इथं AGC आणि याला कॉम्प्लिमेंटरी हा इथला UCG आणि यांच्यामध्ये काय असणार आहे तर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असेल. आणि अशा पद्धतीने जो सिंगल स्टँडर्ड RNA दिसत होता तो आता दिसताना कसा दिसतोय तर डबल स्टँडर्ड RNA दिसतोय. समजते सगळ्यांना हे. तर ऍक्च्युली तो कसा आहे, इट इज अन सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूल, इट इज अन सिंगल स्टँडर्ड सर्क्युलर RNA. बट त्याच्यामध्ये काही जे बेस पेअर्स आहेत किंवा न्यूक्लियोटाइड बेसेस आहेत ते एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतात आणि त्यामुळे ते इंट्रा म्हणजे एका स्टँडमध्ये काय होतं, बेस पेअरिंग बघायला मिळतं आणि त्यामुळे आपल्याला हे असे काहीसं स्ट्रक्चर दिसतं. ओके, आता याच स्ट्रक्चरमध्ये काही ठिकाणी तुम्हाला थोडेसे अनपेअर्ड लूप पण दिसतील. ओके, इथं बघा, इथे एक अनपेअर्ड लूप आहे, इथं एक अनपेअर्ड लूप आहे, इथं एक अनपेअर्ड लूप आहे. म्हणजे काय की इथला जो सिक्वेन्स आहे एवढ्या रिजन मधला हा सिक्वेन्स आणि दुसऱ्या स्टँडचा हा सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी नाही, बाकी सगळीकडे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे. त्यामुळे इथं हा जो एवढा रिजन आहे, हा एवढा जो रिजन आहे इथं कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असल्यामुळे ते पेअर केलेत, पण इथं कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स नाही आहे त्यामुळे इथं लूप तयार झाला. इथं कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स नाही, बघा डायग्राममध्ये तसं दाखवलं गेलं की बघा ACG पेअर करत नाही, इथं ACC पेअर करत नाही, U cannot pair with C, U cannot pair with G.
त्यामुळे इथं कॉम्प्लिमेंटरी नाही. अदरवाईज इथं बघा जी कॅन पेअर विथ सी, सी कॅन पेअर विथ जी, जी कॅन पेअर विथ सी, ए कॅन पेअर विथ यू. सो इथं कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग आहे, इथं कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग नाही, आणि त्यामुळे इथं असे काही इरेग्युलर इंटरवलला काही लूप्स तयार झालेत, कारण त्या ठिकाणी पेअरिंग नाही आहे. समजतंय सगळ्यांना? सो दिस इज अन सिम्पल स्ट्रक्चर ऑफ वायरॉइड्स. बट ओव्हरऑल तुम्ही लक्षात हे ठेवायचं की वायरॉइड्स आर सिंगल स्टँडर्ड RNA molecules, but which has intra-strand base pairing, and because of which it looks like a double stranded RNA molecule. आता हा जो वायरॉइडचा RNA मोलिक्युल आहे, याच्यामध्ये काही जेनेटिक रिजन्स आहेत ज्याला आपण डोमेन म्हणतो. असे एकूण 5 डोमेन आहेत त्याच्याकडे, किंवा 5 जेनेटिक रिजन आहेत. हा पहिला दॅट इज लेफ्ट टर्मिनल डोमेन, टर्मिनस साईडला लेफ्ट साईडला हा एक डोमेन आहे. नंतर हा राईट टर्मिनल डोमेन, राईट साईडचा टर्मिनस सिक्वेन्स. सेंट्रल सिक्वेन्स बघा, हा सेंट्रल कन्झर्व्ड रिजन, हा एवढा जो आहे तो सेंट्रल कन्झर्व्ड रिजन आहे. आता हा जो सेंट्रल कन्झर्व्ड रिजन आहे म्हणजे काय, तर हा सगळ्या वायरॉइड्समध्ये सेम सिक्वेन्स असतो. हा सिक्वेन्स कधीही चेंज होत नाही. सेंट्रल कन्झर्व्ड म्हणजे काय, तो सगळ्यांच्यामध्ये युनिव्हर्सल कॉमन असतो. अप्रॉक्सिमेटली 20 बेस पेअरचा हा सिक्वेन्स आहे सेंट्रल कन्झर्व्ड रिजन, अँड विच इज फाउंड टू बी प्रेझेंट इन एव्हरी काइंड ऑफ वायरॉइड. म्हणून त्याला कन्झर्व्ड रिजन म्हणतो, की जो कधी चेंज होत नाही, सगळ्यांच्यामध्ये सेमच. त्याला लागून इकडे एक पॅथोजेनिसिटी डोमेन आहे. ऍक्च्युली दिस डोमेन इज रिस्पॉन्सिबल फॉर पॅथोजेनिसिटी. जी डिसीज कॉजिंग ॲबिलिटी आहे दॅट इज असोसिएटेड विथ दिस पर्टिक्युलर डोमेन, पॅथोजेनिसिटी डोमेन. हा एवढा जो जेनेटिक रिजन आहे हा पॅथोजेनिसिटी म्हणजे डिसीज कॉजिंगमध्ये रिस्पॉन्सिबल असतो. आणि हा जो डोमेन आहे व्हेरिएबल डोमेन, हा प्रत्येकामध्ये वेगळा असतो. व्हेरिएबल त्याच्या नावातच हा व्हेरिएबल डोमेन आहे. सो वायरॉइड्समध्ये एकूण असे 5 जेनेटिक रिजन आहेत ज्याला आपण डोमेन्स म्हणतो. लेफ्ट टर्मिनल डोमेन, राईट टर्मिनल डोमेन. सेंट्रल कन्झर्व्ड रिजन म्हणजे जो सगळ्यांच्यामध्ये कन्झर्व्ड असतो, सगळ्यांच्यामध्ये सेम असतो, कॉन्स्टंट असतो. पॅथोजेनिसिटी डोमेन आहे की जो ॲक्च्युली त्याची पॅथोजेनिसिटी डिटरमाइन करतो. आणि व्हेरिएबल डोमेन हा प्रत्येक वायरॉइडमध्ये वेगळ्या प्रकारचा असू शकतो. मग आता या स्ट्रक्चरचा, हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला सर्क्युलर RNA मोलिक्युल किंवा डबल स्टँडर्ड सर्क्युलर RNA मोलिक्युल असं जे स्ट्रक्चर दिसते, ॲक्च्युली सिंगल स्टँडर्डच आहे ते. मग हे या स्ट्रक्चरचा त्या वायरॉइडला फायदा काय, बेनिफिट काय? तर याचा बेनिफिट असा आहे बघा, दिस स्ट्रक्चर प्रोटेक्ट्स वायरॉइड फ्रॉम रायबोन्यूक्लिएजेस. रायबोन्यूक्लिएज स्पेशली जे एक्झोन्यूक्लियस आहेत, एक्झो म्हणजे जे एंड पासून वायरॉइडला किंवा RNA किंवा DNAला डिग्रेड करत असतात, त्यांना आपण एक्झोन्यूक्लियस म्हणतो. इथं एंड अवेलेबल नाही आहे. म्हणजे डायग्रामॅटिक जर बघितलं आपण तर आपल्याला असं दिसेल बघा, हे असं आहे, हा क्लोज दिसतं, क्लोज सर्कल आहे, आणि हा लिनियर आहे. एक्झोन्यूक्लियस काय करतो, तर या एंडपासून पुढं असं कंटिन्यू डिग्रेडेशन करत येतो एंडपासून. पण आता सर्क्युलर असल्यामुळे काय आहे की इथं एंड अवेलेबलच नाही आहे, कुठंच एंड अवेलेबल नाही आहे. त्यामुळे एक्झोन्यूक्लियस काही करू शकणार नाही इथं. आणि असं स्ट्रक्चर काय करतं, दिस हेल्प्स द वायरॉइड टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम रायबोन्यूक्लिएजेस. जे RNA मोलिक्युल किंवा जे एन्झाईम्स अशा प्रकारे एंडपासून कट करतात, त्यांच्यापासून यांना काय मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. So structurally viroids are single stranded RNA molecule which has extensive intrastrand base pairing, and because of which it looks an circular RNA molecule. It has multiple genetic regions आणि आपण ते डिस्कस केलेले आहेत. तर हे वायरॉइडचं सिंपल स्ट्रक्चर. ओके, आता स्ट्रक्चर नंतर नेक्स्ट पॉईंट आपण जो डिस्कस करणार आता, दॅट इज द रेप्लिकेशन ऑफ वायरॉइड्स. वायरॉइड्स कशा पद्धतीने रेप्लिकेट होतं, एकदम महत्त्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि खूप इंटरेस्टिंग आहे. रेप्लिकेशन कशा पद्धतीने होतं बघा. रिप्लिकेशन ऑकर्स इन द न्यूक्लियस ऑफ द होस्ट. कारण प्लांट सेल आहे म्हणजे न्यूक्लियस असणार आहे, किंवा ॲनिमल्समध्ये सुद्धा न्यूक्लियस असतो, त्यामुळे रिप्लिकेशन कुठं होतं, न्यूक्लियसमध्ये होतं. क्वेश्चन, व्हाय न्यूक्लियसमध्ये का? तर RNAचं रिप्लिकेशन होण्यासाठी RNA पॉलिमरेज एन्झाईम लागणार आहे, आणि तो RNA पॉलिमरेज कुठं असणार, RNA पॉलिमरेज विल बी देअर इन द न्यूक्लियस. ओके, क्लिअर? दॅट्स वाय रिप्लिकेशन ऑकर्स इन द न्यूक्लियस. गुड. नाव रिप्लिकेशन ऑकर्स बाय रोलिंग सर्कल मेकॅनिझम. कुठल्या मेकॅनिझम होतं, रोलिंग सर्कल मेकॅनिझम. आपण ते रोलिंग सर्कल का म्हणतो ते आपण बघणारच आहे.
आय थिंक यू ऑल आर व्हेरी मच अवेअर ऑफ द मेकॅनिझम कॉल्ड अ रोलिंग सर्कल मेकॅनिझम. पण तरी देखील आपण ते स्टडी करणारच आहे इन विवो कंडिशनमध्ये. म्हणजे जेव्हा ते इन्फेक्शन कॉज करतात सेलमध्ये, त्यावेळी कुठल्या पद्धतीने रिप्लिकेट होतात, दे रिप्लिकेट्स बाय रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन. ओके, अँड ऑब्वियसली because they are intracellular parasites, obligate intracellular parasites, they uses host biosynthetic machinery for their replication. Clear? सगळ्यांना समजतंय? They uses host biosynthetic machinery. So replication occurs by rolling circle mode of replication. Replication completes in the nucleus because enzymes are present in the nucleus. Now रिप्लिकेशन कसं होतं तर दोन पद्धतीने रिप्लिकेशन होतं बघा. रोलिंग सर्कलच होणार आहे, पण रोलिंग सर्कलमध्ये सुद्धा थोडंफार व्हेरिएशन बघायला मिळतं. पहिला मेकॅनिझम बघूया आपण आता की एक्झॅक्टली काय होतं, कशा पद्धतीनं एका व्हायरॉइड आर एन एचे दोन व्हायरॉइड आर एन ए प्रोड्यूस होतात. रिप्लिकेशन कशा पद्धतीनं, असे दोन मेकॅनिझम्स आहेत. वन बाय वन आपण डिस्कस करूया. पहिलं मेकॅनिझम जे आपल्याला दिसतंय बघा स्क्रीनवर, याच्यामध्ये आपल्याला समजतं की हा जो आहे इथून स्टार्ट होतोय. दिस इज अन प्लस स्ट्रँड आर एन ए. आता प्लस स्ट्रँड म्हणजे काय, मायनस स्ट्रँड म्हणजे काय, हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. सो दिस इज अन प्लस स्ट्रँड सिंगल स्ट्रँडेड आर एन ए मॉलिक्यूल. ओके, नाव दिस आर एन ए युजेस आर एन ए पॉलिमरेज 2. कुणाचा आहे हा? व्हायरॉइडकडे आपल्याला बघितलं की कुठलाही एन्झाईम नाही, प्रोटीन नाही. मग हा कोणाचा असणार आहे? ऑब्व्हियसली इट इज यूज फ्रॉम द होस्ट. सो ज्या सेलमध्ये इन्फेक्शन झालं त्या सेलचा आर एन ए पॉलिमरेज 2 यूज केला. दिस प्लस स्ट्रँड आर एन इज टेकन एज अन टेम्पलेट आणि याच्यावर एक नवीन स्ट्रँड सिंथसाइज केला जातो. बघा कलर महत्वाचा आहे, कलर कोडिंग प्रॉपर आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. इथं ग्रीन कलरचा आहे तो कोण आहे? पॉझिटिव्ह सेन्स आर एन ए. आर एन ए पॉलिमरेज एन्झाईम यूज केला जातो आणि या पॉझिटिव्ह सेन्स आर एन एवर एक ब्ल्यू कलरचा लॉंग मायनस स्ट्रँड आर एन ए सिंथसाइज केला गेला. कारण प्लस स्ट्रँड आर एन एला कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे? मायनस स्ट्रँड आर एन ए. क्लिअर? सो प्लस स्ट्रँड आर एन इज टेकन एज अन टेम्पलेट. हा टेम्पलेट मधून घेतला जातो आणि याच्यावर एक कॉम्प्लिमेंटरी मायनस स्ट्रँड आर एन ए इज सिंथसाइज्ड. नाउ दिस लॉंग मायनस स्ट्रँड आर एन ए इज कॉल्ड ॲज कॉनकॅटेमरिक मायनस स्ट्रँड आर एन ए. कॉनकॅटेमरिक आर एन ए म्हणजे काय की एक कॉनकॅटेमर म्हणजे काय बघा, तर इथं दाखवतो मी तुम्हाला. सपोज हा एक आर एन ए मॉलिक्यूल आहे, लॉंग आर एन ए मॉलिक्यूल आहे. सिंथेसाइज होताना लॉंग तयार केला, पण ऍक्च्युली तो व्हायरॉइड किती आहे? तर एक्झाम्पल 400 बेसिसचा आहे. तर हे एवढे बेसिस म्हणजे 400 बेसिस आहे. हे म्हणजे 400 म्हणजे हे याच्यामध्ये टोटल याची लेंथ किती आहे? 1200 आहे. टोटल लेंथ किती याची? 1200. आपण याला कट केल्यानंतर 400चे 3 तयार होतात. 1 2 3 म्हणजे 3 आर एन ए पासून तयार झालेला एक लॉंग पॉलिमर आहे हा. आणि जेव्हा याला आपण या रिस्पेक्टिव्ह पोझिशनला कट केलं तर आपल्याकडे आता 3 वेगवेगळे व्हायरॉइड्स तयार झालेले दिसतील. मग कॉनकॅटेमर म्हणजे काय? तर लक्षात घ्या, मोनोमर म्हणजे 1, डायमर म्हणजे 2, ट्रायमर म्हणजे 3, पॉलिमर म्हणजे अनेक. सो इथं कॉनकॅटेमरला आपण पॉलिमर म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये अनेक सिंगल आर एन ए मॉलिक्युल्स असतात. छोटे छोटे आर एन ए मॉलिक्यूल एकमेकाला जॉईन करून एक मोठा तयार केला. म्हणजे इथं डायग्रॅमॅटिक बघितलं तर आपल्याकडे 1200 न्यूक्लियोटाइडचा हा एक लॉंग आर एन ए मॉलिक्यूल आहे. यात आपण जर कट केलं तर याच्यामध्ये 400 न्यूक्लियोटाइडचे 3 व्हायरॉइड्स तयार झाले. ओके, सो सिंथसाइज करताना एकदम असा मोठाच्या मोठा आर एन ए तयार केला. सो कॉनकॅटेमर मीन्स लॉंग स्ट्रेच ऑफ आर एन ए विच कंटेन्स मल्टिपल कॉपीज ऑफ आर एन ए मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये मल्टिपल कॉपीज आहेत. सगळ्यांना समजतं हे. त्याला म्हणायचं कॉनकॅटेमर. हे फिट करून ठेवा. कॉनकॅटेमर म्हणजेच आता एक्झाम्पल T4 बॅक्टेरियोफाज आहे, तर T4 बॅक्टेरियोफाजचा जिनोम जो आहे डबल स्ट्रँडेड DNA हा अप्रॉक्सिमेटली 2000 न्यूक्लियोटाइडचा असतो. मग 2000 न्यूक्लियोटाइडचा पण रिप्लिकेशन होताना त्याचं सुद्धा रिप्लिकेशन असंच होतं, रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन. रिप्लिकेशन होताना 2000चा एक तयार केला जात नाही, तर अशा अनेक 2000चे एकमेकाला जॉईन करून मोठाच्या मोठा DNA तयार केला जातो. आणि मग तो 2000च्या पोझिशनला कट करून त्याच्यापासून छोटे छोटे डबल स्ट्रँडेड आर एन ए तयार केले जातात आणि मग ते हेडमध्ये किंवा व्हायरसच्या हेडमध्ये पॅक केले जातात. सो अशा पद्धतीनं अनेक DNA किंवा आर एन ए पासून एक मोठा जेव्हा पॉलिमर बनतो दॅट इज कॉल्ड ॲज कॉनकॅटेमर. आय थिंक सगळ्यांना समजलं असेल. सो पुन्हा एकदा मी रिपीट करतो. आता इथं काय झालं बघा. पहिल्यांदा पॉझिटिव्ह सेन्स आर एन ए ॲज अन टेम्पलेट. हा व्हायरॉइड आहे. इट इज टेकन ॲज अन टेम्पलेट बाय द एन्झाईम आर एन ए पॉलिमरेज 2 आणि याच्यावर एक मोठा कॉनकॅटेमरिक लॉंग निगेटिव्ह सेन्स आर एन ए सिंथसाइज्ड.
क्लिअर? सगळ्यांना समजतं हे? आता पुढे काय होतं बघा, आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये एक प्रॉपर्टी बघितली होती की व्हायरॉइडकडं रायबोझाईम ऍक्टिव्हिटी असते. रायबोझाईम म्हणजे सेल्फ क्लेवेज ऍक्टिव्हिटी, स्वतःचं क्लेवेज करतो. ओके, मग आता आपण असं कन्सिडर करूया की हा जो व्हायरॉइड आहे हा कितीचा आहे? 400 न्यूक्लिओटाइड्स आहे. म्हणजे याच्यापासून आता मल्टिपल जे कॉपीज तयार होणार त्या कितीच्या झाल्या पाहिजे? 400च्या. सो आता हा जो निगेटिव्ह तयार झाला आहे, हा निगेटिव्ह मल्टिपल कॉपीज पासून तयार झालेला आहे, म्हणजे हा मोठाच्या मोठा आहे. पण हे एवढं दिसतं तुम्हाला क्लेवेज साईड, इथे एक क्लेवेज साईड दिसते, इथे एक क्लेवेज साईड आहे. ही एवढी साईड म्हणजे काय? तर 400 न्यूक्लिओटाइड आहे. म्हणून आपण काय म्हणतो याला, इथं क्लेवेज साईड, इथे एक कट आणि इथे एक कट. मग काय होतं बघा, आता हा जो व्हायरॉइड आहे निगेटिव्ह सेन्स आरएनए, हा जो एंड दिसतो आपल्याला, फ्री एंड जो आहे, हा फ्री एंड या इथं काय करतो? अटॅक करतो. म्हणजेच बघा, हा एवढा मोठा आरएनए मॉलिक्यूल आहे, इथं कट करायचं, इथं सपोज या साईडला कट करायचं, कारण एवढाच हा 400 आहे, हा एवढा 400 आहे. ओके, आपल्याला तो तेवढा कट करायचा. मग कट करण्यासाठी काय, हा जो फ्री एंड आहे, दिस फ्री एंड इट अटॅक्स ऑन दिस पर्टिक्युलर साईट, इथं तो काय करतो? अटॅक करतो. याला न्यूक्लिओफिलिक अटॅक म्हणतो आपण, न्यूक्लिओफिलिक एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो हा जो फ्री एंड होता, दिस फ्री एंड अटॅक्स दिस पर्टिक्युलर स्प्लाइस साईट, याला म्हणायचं स्प्लाइस साईट. स्प्लाइस साईट म्हणजे ज्या ठिकाणी कट होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? स्प्लाइस साईट. ओके, आणि मग इथं अटॅक केल्यामुळे काय होतं की इथून पुढचा भाग सेपरेट होतो, हा पुढचा भाग काय झाला? सेपरेट झाला. ओके, त्यामुळे आता काय तयार झालं बघा, एक आरएनए मॉलिक्यूल तयार झाला. ओके, हा एवढा एक आरएनए मॉलिक्यूल तयार झाला. अशा अनेक आपल्याकडे आता काय होणार? आरएनए मॉलिक्यूल. आता पुढचा भाग राहिलेला, तर पुढचा भाग हा असा आहे बघा. ओके, इथं कट झालेला आहे, इथं कट झाल्यामुळे आता हा एंड फ्री झाला. नाउ दिस फ्री एंड विल अटॅक ऑन अनदर साईट, आणि अशा पद्धतीनं आरएनए मॉलिक्यूल्स काय केले जातात? सेपरेट केले जातात. सो व्हॉट हॅपन्स, दिस फ्री एंड अटॅक्स ऑन दिस पर्टिक्युलर साईट, आणि इथं काय तो कट होतो. कट झाल्यामुळे हा एवढा पोर्शन काय झाला? सेपरेट झाला. हा कसला आहे? निगेटिव्ह सेन्स आरएनए, ब्ल्यू कलरचा निगेटिव्ह सेन्स आरएनए. आणि मग हे दोन एंड काय होतं? एकमेकाला जॉईन होतात. जॉईनिंगसाठी ते होस्टचा लायगेज एन्झाईम यूज करतात. सो दे मेक द यूज ऑफ होस्ट आरएनए लायगेज, आणि मग हे दोन एंड एकमेकाला जॉईन होतात. सो लिनियर निगेटिव्ह सेन्स आरएनए बिकम्स सर्क्युलर निगेटिव्ह सेन्स आरएनए. सगळ्यांनी इथंपर्यंतचा भाग समजला असेल तर पुढे सांगतो. आता बघा पुढे काय होतं, पुन्हा आता हीच इथून जी आपण प्रोसिजर बघितली इथंपर्यंत, तीच प्रोसिजर पुन्हा याच्या बाबतीत होणार आहे. आता म्हणजे काय, नाव दिस निगेटिव्ह स्ट्रँड आरएनए इज टेकन ॲज अन टेम्पलेट. आता हा पहिल्यांदा हा टेम्पलेट घेतला गेला होता पॉझिटिव्ह सेन्स, आणि याच्यापासून निगेटिव्ह तयार झाला. नाव दिस निगेटिव्ह स्ट्रँड आरएनए इज टेकन ॲज अन टेम्पलेट बाय आरएनए पॉलिमरेज 2, सेम एन्झाईम, and on which again green colored positive sense concatenameric plus strand RNA is synthesized. सो आता जो निगेटिव्ह स्ट्रँड आरएनए आहे याच्यापासून आता पॉझिटिव्ह सेन्स आरएनए कॉनकॅटॅमर म्हणजे मोठाच्या मोठा स्ट्रेच तयार केला गेला. स्ट्रेच तयार केल्यानंतर पुन्हा बघा काय होणार आहे? क्लेवेज साईट, याच्याकडे रायबोझाईम ऍक्टिव्हिटी आहे. नाउ दिस एंड विल अटॅक ऑन दिस साईट, त्यामुळे हा एवढा पोर्शन कट झाला इथे दिसतोय बघा तो. सिमिलरली मग आता हा फ्री एंड झालेला, हा इथं कुठेतरी कट करणार, तो सेपरेट होणार. अशा पद्धतीने अनेक पॉझिटिव्ह सेन्स आरएनए तयार झाले. And finally, this single stranded linear RNA, it is circularized by using host RNA ligase. Ligase enzyme join करतो, ligation करतो. So by using host RNA ligase enzyme, these two ends, हा end जो आहे, these two ends are linked, joined together, and that forms the circular positive sense RNA molecule. झाला का पॉझिटिव्ह सेन्स आरएनए मॉलिक्यूल? याच्या एकापासून हा एक होता, याच्यापासून आता मल्टिपल आरएनए मॉलिक्यूल्स तयार होणार आहेत. इथं अनेक ठिकाणी कट होईल आणि अनेक ठिकाणी सिंगल स्टँडर्ड पॉझिटिव्ह सेन्स आरएनए तयार होतील की जे पुन्हा सर्क्युलराइज होतील, आणि अशा पद्धतीनं काय होतं की रिप्लिकेशन होतं कोणाचं? व्हायरॉइडचं. हे बघा इथं हा जो स्ट्रँड आहे, हा स्ट्रँड याच्या भोवती रोल होतो सर्क्युलर फॅशनने, म्हणून त्याला रोलिंग सर्कल रिप्लिकेशन म्हणतो. सो वन्स अगेन आय रिपीट, positive sense RNA is taken as a template by RNA polymerase 2, and negative sense long concatemer is synthesized. Then this concatemer is spliced or cutted into small RNA molecule, small negative sense RNA molecule, which gets circularized. Now this circular negative sense RNA is taken as a template by the RNA polymerase 2, and on which it synthesizes a long positive sense concatenameric plus strand RNA molecule.
Again, this end attacks or creates a nucleophilic attack on the cleavage site, and many strands are separated. Now these many plus strand RNA gets circularized, and in this way the replication of positive sense RNA completes. So हे एक मेकॅनिझम झालं रेप्लिकेशनचं. सिमिलर आणि याच्यापेक्षा इझी मेकॅनिझम दुसरं आहे बघा. हे बघा दुसरं मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझम मध्ये काय होतं, कशा पद्धतीने रिप्लिकेशन होतं तर बघा याच्यामध्ये सुद्धा एकदम सिंपल आहे. अगेन स्टार्टिंग विथ दिस पॉझिटिव्ह सेन्स RNA. हा पॉझिटिव्ह सेन्स RNA मॉलिक्यूल आहे. सेम एन्झाइम RNA पॉलिमरेज 2. सो काय करणार, पहिल्यांदा RNA पॉलिमरेज 2 हा याला टेम्पलेट म्हणून घेणार अँड ऑन विच इट सिंथेसाइजेस अ लॉंग कॉनकॅटॅमेरिक मायनस स्ट्रँड RNA. जसं यापूर्वी पहिल्या मेकॅनिझम मध्ये झालं तसंच इथं होणार आहे. आता लॉंग कॉनकॅटॅमेरिक मायनस स्ट्रँड RNA सिंथेसाइज फ्रॉम प्लस स्ट्रँड RNA, पण कॉनकॅटॅमेरिक मायनस स्ट्रँड तयार झालेला आहे. आता मगाशी काय झालं होतं की इथं हा जो एंड आहे या एंडनी इथं कुठेतरी कट केला होता आणि असे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार झाले होते. मात्र तसं या केसमध्ये होत नाही. इथं काय होणार आहे बघा, आपल्याकडे काय आता लॉंग कॉनकॅटॅमेरिक मायनस स्ट्रँड. हा जो कॉनकॅटॅमर आहे मोठाच्या मोठा तो एंटायर ॲज अन टेम्पलेट म्हणून घेतला आणि त्याच्यापासून प्लस स्ट्रँड कॉनकॅटॅमेरिक RNA तयार केला. मग अशी काय झालं होतं, कट केला होता, मग तो सर्क्युलराइज झाला, मग त्याच्यापासून रिप्लिकेशन केलं. बघा इथं बघा हा मायनस तयार झाला, याला कट केल्यानंतर मग तो सर्क्युलराइज केला गेला आणि मग सर्क्युलर करून मग त्याच्यापासून मग मोठा प्लस स्ट्रँड तयार केला. इथं तसं नाही आहे. इथं मायनस स्ट्रँड तयार झाला मोठा कॉनकॅटॅमर. दिस कॉनकॅटॅमर इज कॉपीड अँड दॅट फॉर्म्स लॉंग कॉनकॅटॅमेरिक प्लस स्ट्रँड RNA. आणि मग हा जो प्लस स्ट्रँड RNA आहे मग हा एंड इथं क्लेव करेल, मग याचा हा जो एंड आहे हा इथं कुठे क्लेव करणार आणि अशा पद्धतीने मल्टिपल फ्रॅगमेंट्स तयार होतील. आणि मग हे मल्टिपल फ्रॅगमेंट्स फायनली बाय युझिंग होस्ट RNA लायगेज गेट्स सर्क्युलराइज्ड. सो अशा पद्धतीने त्यांचं काय होतं, सर्क्युलरायझेशन होतं आणि मल्टिपल पॉझिटिव्ह सेन्स RNA कॉपी तयार होतं. सो दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे. पहिल्या केसमध्ये असे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार होतात, ते सर्क्युलराइज होऊन त्यांच्यापासून लॉंग प्लस स्ट्रँड RNA तयार होतो. इथं तसं नाही आहे. इथं कॉनकॅटॅमेरिक मायनस स्ट्रँड RNA इज कॉपीड अँड कॉनकॅटॅमेरिक प्लस स्ट्रँड इज सिंथेसाइज्ड which is then cleaved and circularized. So in this way the replication of viroid RNA take place. सगळ्यांना समजतंय. तर अशा पद्धतीनं व्हायरॉइड RNA हे त्यांचं रिप्लिकेशन अशा पद्धतीने होत असतं. फक्त त्याला एक्सेप्शन कुठला आहे तर डेल्टा एजंट आपला जो हेपॅटायटिस D व्हायरस आहे. तर हेपॅटायटिस D व्हायरसमध्ये कशा पद्धतीने रिप्लिकेशन होतं बघा. तर इथं महत्त्वाचं काय की हेपॅटायटिस D व्हायरस जो आहे त्याचा जो व्हायरॉइड आहे म्हणजे त्याचा जो RNA मॉलिक्यूल आहे दॅट इज अ मायनस स्ट्रँड RNA मॉलिक्यूल. सो हेपॅटायटिस D व्हायरस इट इज हॅव्हिंग मायनस or a negative sense RNA. It is having negative sense RNA. ओके, मग काय होतं याचं, हा जो निगेटिव्ह सेन्स RNA आहे याचं कॉपी केलं, याला कॉपी केलं तर बाय द RNA पॉलिमरेज 2. सेम एन्झाइम RNA पॉलिमरेज 2 तो काय करणार, याला कॉपी करणार आहे आणि 2 पॉझिटिव्ह सेन्स RNA तयार करतो. आता हे दोन्ही पण कसे आहेत तर पॉझिटिव्ह सेन्स RNA मॉलिक्यूल. हा पण पॉझिटिव्ह सेन्स आहे आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह सेन्स RNA मॉलिक्यूल. दोन्ही पॉझिटिव्ह सेन्स RNA तयार झाल्यानंतर आता हा पॉझिटिव्ह सेन्स RNA म्हणजे mRNA येतो आणि mRNA प्रोटीनला कोड करतो. व्हायरॉइडच्या प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलं होतं की व्हायरॉइड्स दे डू नॉट कोड फॉर एनी प्रोटीन, पण त्यावेळी मी सांगितलं होतं की एक एक्सेप्शन आहे. हेपॅटायटिस D मध्ये त्यांचा जो व्हायरॉइड जिनोम आहे तो एका प्रोटीनला कोड करतो. सो बघा इथं हा प्लस स्ट्रँड तयार झाला. हा प्लस स्ट्रँड RNA काय करतो, याचं ट्रान्सलेशन होतं. It undergoes translation process and it produces a protein. That protein is called as delta antigen. हा एक प्रोटीन तयार करतो त्याला काय म्हणतो आपण डेल्टा अँटीजेन. म्हणजे एक मल्टिपल कॉपीज तयार झाल्या पॉझिटिव्ह सेन्स RNAच्या, त्यातल्या काही कॉपीज पासून डेल्टा अँटीजेन तयार केला आणि राहिलेल्या कॉपीज जे आहेत त्यांच्यापासून मग पुन्हा मायनस स्ट्रँड RNA तयार केले गेले. छोटे छोटे मायनस स्ट्रँड RNA तयार केले गेले आणि मग मायनस स्ट्रँड हा ओरिजिनली कसा होता, मायनस स्ट्रँड होता, प्लस पासून पुन्हा मायनस स्ट्रँड, आता मल्टिपल मायनस स्ट्रँड RNA कॉपीज तयार केल्या गेल्या. एका बाजूला डेल्टा अँटीजेन तयार केला गेला आणि फायनली काय होतं तर फायनली आता समजा या मल्टिपल RNA कॉपीज तयार झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला इथं काय तर डेल्टा अँटीजेन तयार झाले. सो हे जे डेल्टा अँटीजेन आहेत ते RNA कॉपीजला बाइंड करतात. इथं RNA कॉपीजला इथं बाइंड झाले
तर व्हायरॉइड हा असा एक किंवा हेपॅटायटिस डी व्हायरस हा असा एकमेव व्हायरॉइड आहे की ज्याच्या आर एन एमध्ये आर एन ए सोडून हेपॅटायटिस किंवा डेल्टा अँटीजन नावाचा एक प्रोटीन सुद्धा असतो. बाकी सगळ्यांच्यामध्ये फक्त आर एन ए असतो, यांच्यामध्ये आर एन ए प्लस काय असतो तर एक प्रोटीन सुद्धा असतो. तर हे सगळे डेल्टा अँटीजन इथे येऊन काय होतं, आर एन एला बाइंड करतं. सो वन्स अगेन आय रिपीट, काय होतं बघा, त्यांचा मायनस स्टँड आर एन ए याच्यापासून प्लस स्टँड आर एन ए तयार केले जातात. काही प्लस स्टँड आर एन एपासून डेल्टा अँटीजन म्हणजे प्रोटीन्स तयार केले जातात. तर काही प्लस स्टँड आर एन एपासून मल्टिपल मायनस स्टँड आर एन ए तयार केले जातात. अँड फायनली हे जे डेल्टा अँटीजन तयार झाले ते या आर एन एला येऊन काय करतात, बाइंड करतं. आणि अशा पद्धतीनं हा हेपॅटायटिस डी अँटीजन काय होतो, तयार होतो. सगळ्यांना समजलं असेल. ओके.